ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत
ब्रह्मादिक त्याची वंदे पायवनी
संग ब्रह्मादिक त्यांची वंदी पायवनी ही नाम घे वदनी तो सदाती सेवेकरता जो काही अभंग उपस्थित केलेला हा अभंग आणि काय त्यांचा महिमा वर्णन करा महाराज, कारण की हे सुद्धा जगद्गुरु नाही का. हा जगद्गुरु तुका अवतार नाम याचा कोणाचा अभंग सेवेकर घेतला संत नामदेव महाराज भगवंताचे लाडके प्रिय गडवाळ भक्त. आजी पाचव्या दिवस सेवन नाही करत. हा ही 5व्या दिवसाची सेवा संत श्रेष्ठ कुलभूषण लालगिरी महाराज यांच्या कृपेने तसंच विद्यमान म्हणत असणारे आत्मारामजी गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने समस्त या समाजाचे गुरुजन मंडळी या पंचकृती भाई भक्त मंडळी यांच्या निश्चिम आणि इच्छेने कृपेने ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. पण सेवेपुढे तुम्हाला उपदेश असा करायचा की मर्चंट गाडीवर मर्चंट गाडी धक्काच ठेवा. पहिल्याच मला झटका मारला बरं का. मी अभंग घेतला काय रूपाचा अभंग पुढे सांगितलं मान की लगेच पुढचं शब्द त्याला मारला टोर त्याच्या ओळखीला काही खतरनाक दिसत याडा बागडा बरं का मला भागून न्या आणि याडा बागडा बी नाही नारगाडचा फाडला माणूस मी गुणीजनांचा सहवास नाही. पण गुणीजनाशिवाय कीर्तन चालत नाही, श्रोत्याशिवाय वक्त्याला महत्व प्राप्त होत नाही. म्हणून ही सर्व कृपा कोणाची आहे लालगिरी महाराज आणि विद्यमान म्हणत असणारे आत्मारामजी महाराज. हा मी पठ्या त्यांच्याच वंशातला. त्याच्या वंशात म्हणजे कोणता काल कोणाची जयंती झाली हात उभारून करा महाराज. हात श्रीमंत जगद्गुरु शंकराचार्य इसवी सन 700 ते 800च्या मधल्या शतकामध्ये आज भारतवर्षामध्ये संपूर्ण भारतामध्ये मोठमोठ्या मठादीच्या ठिकाणी मोठमोठ्या आखाड्यामध्ये मोठ्या आनंदाने दिव्याने भव्य जगद्गुरु शंकराचार्यांची 1250वी पुण्यतिथी साजरी झाली. पंचांग पहा तुम्ही आणि त्यांचे ग्रंथ जास्त प्रचलित नाहीत. हा म्हणून प्रथमच काय शब्द घेणं भगवान जगद्गुरु शंकराचार्य की जय कामून घेतला बाबा. हा बघ मी उपस्थित सेवेकरता घेतला कुणाचा संत नामदेव महाराजांचा. परंतु त्याचा अधिकार पहा वारकरी संप्रदाय कोणी टिकून ठेवला भागव्याने आणि पुन्हा या पांढऱ्या कापडा सांगतो अरे भागव्यामुळं पांढऱ्याला महत्व बर का. भगवत जर नसतं तर तुम्ही मग आमची काही निंदा करत नाही. या गुणजन मंडळीमुळं या ठिकाणी जो कीर्तनकार आहे ना त्याला महत्व आहे महाराज. आणि ही गायनाची कला अनादी कलापासून आली महाराज. आणि ही कला कोणापासून माहिती तुम्हाला गुरुचरित्रामध्ये जाऊन विचारा.
बरं का मंडळी, गुरुजन मंडळी, तुम्हाला भेटतो बरं का मी तुमच्या काय विरोधात गेलं कसं उचलून टाकायचं. तिकडे फोन केली आणि पुन्हा विशेष महत्व या ठिकाणी आल्यानंतर लालगिरी महाराज, पुन्हा आत्मानंदजी महाराज यांचं संस्थान पाहिलं, क्षेत्र पाहिलं. आणि हे कोण आहेत? योगी पुरुष, योगी. आणि योगी तोच, साधू तोच, संत तोच, फक्त वाच्यार्थामध्ये बदल लक्षात घे. आणि योगी कशा असतात? गीतेमध्ये वर्णन केलं ना, योग भ्रष्ट विजय सुची नाम श्रीमाता गेहे, योग भ्रष्ट विजायते, वैशेची गावा नेता, दशेची वाट न पाहता बाळपणी सर्वज्ञता. हे मला सर्वज्ञ. आणि माझी तर अशी काही कल्पना आहे, हे जी प्रथम शिवगिरी महाराजांना हे पुनर्जन्माला आले, त्यांचा अवतार बर का. आणि हे सर्व नगद काम आहे बर का. पण प्रत्येक क्षेत्रात गेलं का तुम्हाला आपलीच बाजू ती टिमकी. तुम्ही मुद्दा पायी तीर्थयात्रा करू, देव संताद्वारे तीर्थयात्रा करीत राहा, प्रत्येक क्षेत्राचं महत्व कळ. आज मी पहिल्या भागामध्ये आलो इथं. मी कुठाला महाराज आहे मराठवाड्याचा. कुठं आलो? नाशिक आणि नगर जिल्ह्यात, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मला देश काळ प्रांत कशा पण हे सुद्धा माहिती बरं का. मी काही येडा गावाळ्या नाही. 79ला BCom झाला महाराज आहे. 4थी पासून अडक्याच्या ठिकाणी होतो. इकडचं राजकारण मध्ये, तिकडचं राजकारण मध्ये. फक्त राजकारणाचा विषय पारमार्थिक कार्यापुरता घ्यायचा आणि तो विषय सोडून द्यायचा. ते याच्यात काढून द्यायचं नाही. पण इथं आल्यावर इतका आनंद समाधान वाटलं. महाराजांचं दर्शन झालं, पुन्हा कीर्तन ठरलं. आणि हे कीर्तन कोणी ठेवलं? कोण माहिती तुम्हाला? गीता शास्त्रांचे का आले? विष्णू सहस्राच्या नामाला लोकाध्यक्षम सुंतम सर्व दुःखात तिगो भवे. अरे लोकाध्यक्षावरून भांडणं लागलेत. आपल्या इकडे लोकाध्यक्ष आपली इकडे पंतप्रधान. अमेरिकेचे लोकाध्यक्ष कोण? इराकचे कोण? इराकचे इराणचे कोण? कसे भांडणं लागले, कसे काय हे. पण मला असा काही इतिहास थोड्याच वेळामध्ये सांगायचा. भरपूर सांगता येतं मला, पण थोडक्यामध्ये सेवा वाटत का गुरुजन मंडळीकडे पाहायचंय, श्रोते वर्गाकडे पाहायचंय. कारण की त्यांना सर्व कार्यक्रम आणि त्यांचा टाइम भेटेल पुन्हा बोलित का. पुन्हा मला अपेक्षा नाही. लोकाध्यक्षाने जीवन लोकाध्यक्षम सुनित्यम सर्व दुःखा गो भवे त्याला गतीर भरता प्रभू साक्षी म्हणतात. स्वामी काज गुरु भक्ती असं तो इठेवर परमात्मा ना हात देऊन उभा आहे. आणि त्यांचं वर्णन कोणी केलं रे? संन्याशांनी वर्णन केलंय. हे पांडुरंग अष्टक लिहिलं कोणी? किती सालात लिहिलंय? इसवी सन 800 शतकाच्या पुढं लिहिलं बरं का. भगवानचे गुरु शंकराचार्य भगवत भक्ती करीत करीत फिरत फिरत धर्माची संस्थानं पण करीत गेली पुढं पंढरपूरला. आता आमच्या देवी लय बेरड बरं का. बेरड म्हणजे उपासकाची वेगवेगळी कल्पना. काही निर्गुण योगी आहेत, काही सगुण योगी आहेत. पण सगुणाला सोडून नाही बरं का. हे उच्च कोटीच आहे. सगुणाला धरल्याशिवाय निर्गुणाची प्राप्ती होत नाही. म्हणून या ठिकाणी महानिर्गुण योगी आहेत ते लालगिरी महाराज आणि आत्मारामजीच्या रूपात जन्माला आले. आता इथे एक जण कल्पनाकडे आले, पाहुणा भेटला. बाबा तुम्ही ओळखता का? मी म्हण नखा बसून शेंडीपत ओळख. कोण? टिंबचं नाव घेतलं. मी त्यांचा मामा. आणि मी कुठाला? तिप्पटवाडीचा. भारताच्या नाकाशात तिप्पटवाडी गाव कुठंच नाही. आता कोण मला डोळे दिसत नाही बरं. तुम्ही आहेत का कोणी? आणि त्या नानाचे म्हणले तखिक नानाचे मामा सगळं माहिती मला. पण तिप्पटवाडी गाव भारताच्या नाकाशात आहे का कुठं? तिथं सुद्धा अशा प्रकारचं क्षेत्र आहे. आणि हे क्षेत्र कुणाचं आहे? अरे गिरी बाबाचाच आहे. रामचंद्र गिरी बाबा. पुढे त्यांच्या गादीवर बसले कोण?
रामदास महाराज मी सुद्धा त्याच परंपरेला बरं का हा म्हणून मी अभंग कशा करता घेतला अभंगाचे मूळ चरण सांगतो ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराने दीनजना हा जो असणारा अभंग संत श्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज आहेत काय त्यांचे महाराज आणि म्हणून अभंग सेवकाला उपस्थित केलेला आहे जसं मला लालगिरी महाराज आत्मारामजी गिरी महाराज जसं बुद्धी देते त्याबरोबर का मी या अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढं समजा तुमचा 7 ते 9 बरं 9ला 15 मिनिटं कमी असताना त्या अभंगाचा उपसंहार करणार आहे हे मात्र निश्चित लक्षात ठेवा बरं का त्याच्या पुढे मी अजिबात जाणार नाही पुढे कार्यक्रम असतात आणि माझ्या खंडित व्हायचा योग आला होता पण म्हणलं ज्यांनी सेवा घेतली संस्थांनी या भाविक भक्तांनी सेवेकरी मंडळावर का आणि तिथं गाडी पाठवली त्यांना म्हणलं बाबा शेव जातात 5,000 6,000 निदान 4,000 बोर्ड डिझेल लागलं असेल काय कीर्तन पडते मग सांगा आणि अलीकडे तर सगळं त्याच्याच ओढ तर पुन्हा मी बरं का महाराज दिवसा फळ पण लय तितकंच असे गाय लोक पाहिले का याच्या धोत्रवाने दिसे कपड्यावर मला भेवच वाटते सगळ्या जगात फिरतो काय की प्रत्येकाचे विषय वेगवेगळा असतो आमचा विषय कोणता आहे आत्मज्ञानाचा विषय म्हणजे आत्मारामजी गिरी महाराज हे पण थोर ब्रह्मवेत्ते थोर सद्गुरू आहेत थोर योगी आहेत काय योगाचं वर्णन करावं महाराज योगी कोणाला म्हणतात संन्यासी कोणाला म्हणतात साधू कोणाला म्हणतात संत कोणाला म्हणतात महंत कोणाला म्हणतात हेच आम्हाला कळलं आणि याच्यात आमचे भांडण पण पाठीला करतो तर लय भांडण हे त्याचं नाव करतोय ते त्याचं नाव करतोय बरं का सगळ्या संस्थांची पण हे जी आपल्या भारत देशातील संस्थांना या कचड एक आहेत हा मी चौकड फिरलेला आहे माझं नाव काय समदर्शनाचार्य साम्यवादी मताचा एकच कोणतं गाजाचं नाही मी पाहतात ना त्रिताई म्हटलं भगवान जगत नारायणगडाचं ते तितकंच इथं तुम्ही याच जिल्ह्यामध्ये एका चढ एक संस्थान कमी का महाराज या जिल्ह्यामध्ये सरला बेटारले गिरीच ना गिरी हा आणि त्या गिरीच्या बेटावरती आता माग 5-7 वर्षापूर्वी ते आणि ब्रह्मतत्वामध्ये लीन झाले वैकुंठवासी झाले ब्रह्मतत्वामध्ये लीन झाले कोण नारायणगिरी महाराज ते कुठाले बीड जिल्ह्यातल्या नेपनूरचे त्याच गावामध्ये सुद्धा या कचडी वर्णन आता कळला देश परत ते प्रांत राग घेऊन पण तिकडचं वर्णन करत नाही पण तिकडचं वर्णन करणं गरजेचं आहे महाराज देवकीने बाईला यशोदेने बाळीला शेकी उपयोग गेला पांडवाशी वारकरी संप्रदायाचे मुख्य आचार्य जीर्णोद्धार करणारे धर्माचं पालन करतात धर्माचे पालन करणे पाखंडाखंड याची आम्हा करणे काम धर्माचं पालन जीर्णोद्धार करणारे काही लोक म्हणतात ज्ञानेश्वर महाराज पायरच अरे हा मार्ग कृष्ण आनंदी संप्रदाय आहे तुम्ही ज्ञानेश्वर शोधून पहा काही ना काहीच करणे त्यांनी आम्ही ओळखतो हे गुरुग्रही काही जास्त काळ टिकलेले यांचा विषय वेगळा यांचा विषय तर काढायचा नाही ज्ञानेश्वर महाराजांनी जीर्णोद्धार केला वारकरी संप्रदायाचा वारकरी संप्रदाय अनादी प्रमाण देऊन बोलतात त्यांनी काही प्रमाण दिले असते ते चुकीचे प्रमाण नाही त्या प्रमाणाचा बाधा करणार मी कोण मी एवढं काय सर्वज्ञ नाही का सर्वज्ञ आपल्या संतांनी काही वर्णन केलं पण सर्वज्ञ संतांचेच विचार सांगतो हे विचार कोणाचे देव वक्ते महाराज निवृत्तीनाथ महाराज वक्ते का तर गीतेकडे चला का अधर्माची काजळी काढी हेवे किती पोचली ते योग्य पाय दिवाळी निरंतर त्यांचं वर्णन करत हे तुम्हाला माझं कीर्तन कळणारच नाही
लोपले ज्ञानजगी इथं नेणं ती कोणी अवतार पांडुरंगा. ते कशा करत आले आम्ही मग ज्ञानेश्वर काय केलं वारकरी समाजाचा जीर्णोद्धार करून जसं दिव्यावरती काजळ येते ना आणि ती काजळी काय करते ते दिव्याच्या प्रकाश झाकून टाकते. मग आता साधू संतांनी काय केलंय देवा पहिलंच आर प्रज्वलित आहे आलेली अधर्माची काजळी काढून टाकली तो दिवा प्रज्वलित केला फक्त दिवा झाला. आणि काय दिव्याचं वर्णन महाराज मावळी विश्वाभासू नवल उदयला चंडवसू अग्निव्याग्निकासू वंदू आता हे कोणी वर्णन केलं रे ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि कोणाचं वर्णन केलं निवृत्तीनाथ महाराज. माझं कीर्तन काही मेळ लागणार नाही. सदा शिवाचा अवतार होते कोण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर एकूणच वर्णन करतात. भजन करी महादेव देव रामपूजी सदाशिव हाय का नाही त्याला काय म्हणजे शिवपुराण म्हणून. आणि ज्ञानेश्वर महाराज काय केला जीर्णोद्धार केला. त्याच्यामध्ये काय सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभूतानां धर्मस्य परित्राणाय साधूना विनाश दुष्कृत धर्म संस्थापनार्थ संभवामि युगे. धर्माची वाटवडे अधर्माची शिगतडे ते येणे आम्हाकडे संसार असते. अरे प्रत्येक युगात देश काल पडतो थोडं याच्या पलीकडे गेलं तुमच्या ह्या शितपूर गावाच्या पलीकडे गेलं कर्जत त्या पलीकडे गेलं जामखेड आणि असा असा भाग तुटला आणि वाद यांचे. अरे आम्हाला काय म्हणतात बीडवाल्यामध्ये आम्हाला द्या काय आष्टीवाल्यामध्ये आम्हाला बीडत घ्या हे मध्ये आष्टी तिकडं देतो नगरकडे बरं का तिथे भेद मग कोण सांगतो आष्टी नगरच्या जवळजवळ आली. व्यावहारिक दृष्टीने आष्टीवाल्याला नगर जवळ पडतं पण आष्टीवाल्या आम्हाला नगरमध्ये घ्या. बीडवाले काय म्हणत आम्हाला जामखेड द्या लागले तो वाद सुरू. म्हणजे वाद कशाला नाही काय ह्याची नाही भारत महाराज आमच्या मराठवाड्याला कधी फाळली जालना जिल्हा हरबा जिल्हा पा तुमच्या इकडच्या भागात आज पाण्या जिल्ह्याची फाळणी झाली नाही. नगर जिल्ह्याचं वर्णन काय करायचं कशावरती आलं का देवकीने व्हायला यशोदेने फळा शिकी उपयोग केला पांडवासी. तसं ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका कुठं जन्मले मराठवाड्यात. मग काय पुरावा बीडला जाऊन विचारा. बीडात ज्ञानेश्वर माझा आजोबाची समाधी आता लय असे नवीन कीर्तनकार वेगवेगळी माहिती सांगते बरं. म्हणजे मी काय कमी नाही मी काय शिवाय देतो तुम्हाला काही जिल्ह्याची निंदा करतो का प्रांताची निंदा करतो का मी. अरे मराठवाडा तितका श्रेष्ठ आणि नगर जिल्हा श्रेष्ठ का श्रेष्ठ ही मराठवाड्याची मंडळी आम्हा गोदामातीने विचार केला आणि ही नगर जिल्ह्यात समर्पित केली. समर्पित केल्यानंतर जे ब्रह्ममूर्ती सांगतात ना त्यांनी चमत्कार दाखवला तुमच्या नगर जिल्ह्यात. कोणाला हे गिरीबाबाच्याच गाथीचे असणारे सांगदेव महाराज दाखवला का नाही. धन्याचे जन्म आलं गुरुपुत्र झालं मुक्ताईचा सांगदेवाचा उद्धार केला भिंत चालवली आणि याच
जिल्ह्याच्या उत्कृष्ट गावामध्ये पूर्वी गाव असं गाव नव्हे फार पवित्र क्षेत्र आहे. रामचंद्र कृष्ण वंशाचे यादव घराणे रामचंद्र राजा होता तिथं आणि तिथं खांबाला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय 56 भाषेचा गेला शे गौरव आणि उभारले नाव उभारली ती कशा करता मूळ सांगतो ब्रह्ममूर्ती संत जग्या उद्धर आले दिनजना मग तुमच्या आमच्याकडे केली का नाही. माझं कीर्तन तुम्हाला मिळ लागणार नाही. माझं कीर्तन कसं आहे उघडणं पण ना ग्रंथ कसं तुम्ही ग्रंथ पाहिले का काही. अष्टवक्र नावाचा महान भगवत भक्त होऊन गेला. त्याची उपनिषदामध्ये कथा आली. तो कोहळांचा मुलगा 8 ठिकाणी आणि हा कोहळाचा मुलगा आनंदी कालापासून पंडित लोकांमध्ये वाद गायनामध्ये वाद मृदंगामध्ये वाद तुमच्या आमच्यामध्ये वाद राहणीत वाद काय दिसतंय. आला तो फिरत लहानपणी त्याला माझे आई वडील महाराज कीर्तन मोबाईल स्टेप वगैरे करून घेऊ नका बरं. जर कोणी विचारलं तर मी त्याचं प्रत्युत्तर देणारा महाराज नाही. त्याला जबरदस्त महाराज अभ्यासवाद श्रोत्रिय म्हणजे अनेक शास्त्राचा अभ्यास उत्तरला उत्तर. आता काय नाही मीडियावाले कुठले महाराज तुम्ही पेपरवाले आणि ते त्याच्या टिंब मी म्हणत नाही. तेच त्याचं वाढ महाराज असं ते वाढतं तुमच्यासाठी शौकीन बात बघ ना. ते रंग महाराज कसा आहे नाशिकला काय चाललंय ते नगर जिल्हा बघ ना दत्त देवस्थानचं आणि आपलं तर राहून आपलं असं चाललंय. ते कलीचं वार आपण काय मानायचं नाही. सांगण्याचा मुद्दा कशा सांगत होतो मी असा विषय. असा तो कोहळाचा मुलगा कोण अष्टवक्र लहानपणी खायचा गर्भात होता. कोहळ असं अनेक शिष्यांना पाठ शिकवत होता. पाठ शिकता त्यांनी ते ऐकलं आणि गर्भातूनच बोलू लागला. त्याचे गर्भामध्ये ऐकू नये आणि तो पुढे जनक राजाच्या पांडित्याच्या दरबारमध्ये गेला. पुरेपासून हे चान्स खंडन मंडन रागाबाबांनी काय विषय केला फलाना खंडन केला आणि टिंब पासून काय लागले. पण टिंब ज्याला मला येतात ते आपापल्या समाजाचा विश्वाचा उद्धार करतात. पण आता आम्हाला कळत नाही बरं का. कळत असताना साम्यवादातून वर्णन करावं माझं म्हणणं आहे. अहिल्याबाई होळकर कमी आहे का सांगा. महाराणा प्रताप काही कमी आहे का. शिवाजी महाराज काही कमी आहे का. राजमाता कमी आहे का. अरे संपूर्ण महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशमध्ये जेवढे मंदिरं बांधण्याचे कोणी बांधले हे अहिल्याबाई होळकर आणि तिची असणारी सवत राजे होऊन गेले. अशा राज्य लोकांचं वर्णन करा. हे कीर्तनकार श्रोते असे ना अनेक समाजाचे असतात बरं का. आता अनेक समाज काढायचा नाही पण सगळं उली वर्णन करणं खुश होते ते नाही. आणि वाद कशाने वाढतो मग टिंबचं वर्णन. माझं नाव काय स्वामी समदर्शनाचे परमहंस स्वामी समदर्शनाचे कंसात आई वडील ठेवलं नाव रंगनाथ महाराज. मला समदर्शन का म्हणतात. आता हे महाराज ब्रह्मवेत्याचं अरे सर ब्रह्मवेत्य म्हणजे ब्रह्माचं वर्णन प्रतिपादन करणारे ब्रह्मवेत्य कोणाला म्हणायचं. मग आमच्या एकनाथ महाराजांनी तुकोबा पंडित कोणाला म्हणायचं. त्यांनी काय केलं नास्तिक पंडिताचा त्याग केला. आणि कडे माझ्या मना खोका पंडित शहाणा हे शब्द पंडित इथं नको पैशाच्या माग लागणार टिंब वर्णन करणार ह्या कामात खंडन करायचं. जशी स्वरात बदल झाला का असे महाराज खंडणच पाहते काय. आता त्याचा विषय असो ऑफनट सब्जेक्ट ऑफनट म्हणजे ऐच्छिक विषय सांगितलं त्याचा ऑफनट विषय असो. हा किट घुम किट तरी कट कधी घंटा मग इकडं अरे गा बाबा माझा निसा. अरे मी सुकळा महाराजाचा चेला आहे
सुकाळे महाराज धामणीकर, मला याची गोडीच नव्हती, तुम्हाला सांगेल कळलं ना. सुकाळे महाराज धामणीकर कोणाचे गायक, बंकट स्वामीचे. हा सुकाळ 10 किट तुम्ही किट शिकत होते की नव्हते ते सांगत थोडीशी परिचय द्यावा लागतो. असो सांगण्याचा मुद्दा म्हणजे असा की तुम्हाला विषय सांगतो मी. जग पाहता अतिशय विषम, विषमी देखे समब्रह्म, होच समदर्शी परम, निरपेक्ष निर्द्वंद, होच ब्रह्मज्ञानी, नायकेची कानी परमवर. ब्रह्मज्ञानी ब्रह्मवेत्ता कुणाला म्हणतात? आता गीतेकडे वळा. वासुदेव सर्वमिती, समस्त श्री वासुदेव, आयसा प्रतिती रसाचा वतला भाव, आणि भक्ता माझी भक्त ज्ञानिया तोची. काय वापरलं? दर्शक वाचक सर्व नाम, नामाचे पण नाम सर्वनाम जवळचं तुझी दर्शक, दूरची किंवा जवळची वस्तू दाखवण्याकरता ज्या नामाचा उपयोग केला जातो त्याला म्हणतात दर्शक वाचक सर्वनाम. वस्तू दाखवली का नाही तोची. आणि मग तिथं आणि की नाही माझा म्हणा हो का पंडित शहाणा, पण कोणता पंडित इथे घडला हो मला सांगा ना तुम्ही. पंडित तो भला, निघाला कुठे जय प्रधान मुलगा अधिक अंडा आधी, मुलगा अधिक अंडा आधी निघाला. वर दिवसा उन्हाळ्याचे दिवस थंडी लावला निघाला. जयपत्र घेऊन कोण उत्तर देता या ना. मग कोण जयपत्र सरपंच ग्रामसेवक माझा देवी निघाल होती स्कीम